झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मुंबई खड्डेमय झालेली असताना राज्य सरकार तरी कसं मागे राहणार आहे? राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आरे कॉलनीची अशीच काहीशी परिस्थिती आहे। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। आरे कॉलनीतल्या प्रत्येक पावलावर प्रवाशांना अशा खड्ड्यांचा सामना करावा लागतोय। या खड्ड्यांमुळे प्रवासी अगदी त्रासून गेलेत। आरे कॉलनीतून शूटिंगसाठी जाणाऱ्या सेलिब्रिटींनीही या खड्ड्यांबाबत प्रचंड संताप व्यक्त केलाय। रोज हम लोगों को ट्रैवल करना पड़ता है पवई तक शूटिंग के लिए और आरएमएल कॉलोनी ही हमको क्रॉस करके जाना पड़ता है। 15 रुपए जाने के देने पड़ते हैं, 15 रुपए आने के। लेकिन इतने ज्यादा गड्ढे हैं कि मैं और मेरे को स्टार्स जो हैं सब बीमार पड़ गए। बच्चे तक शिकायत करते कि झटके लगते हैं। प्लीज काइंडली हाथ जोड़कर बोलती हूँ, हुएवर इज रिस्पॉन्सिबल, जिनकी भी जिम्मेदारी है वो ये खड्डों को जरूर भर दें। आरे कॉलनीतून पुढे येऊन रस्ता नंबर 19चा झी मीडियानं आढावा घेतला। इथल्या खड्ड्यांची लांबी मोजायला टेपही अपुरी पडली। आमची टेप 12 फुटांची होती तर खड्डा 13 फुटांचा होता। खड्ड्याची रुंदी 8 फूट होती। अशा खड्ड्यांमधून बेस्ट बसेस जात असल्यानं त्यांचे पार्ट्स खराब होण्याच्या तक्रारीही येऊ लागल्यात। टोल तर द्यावाच लागतो, पण एवढे खड्डे पडलेत का 15-20 दिवस झाले याला। एवढा त्रास होतो ना, प्रवाशांना पण त्रास होतो, आम्हाला पण त्रास होतो। गाड्यांचं पण बेस्टचे भरपूर नुकसान होतं। 8 किलोमीटरचा मुख्य रस्ता आणि जवळपास 40 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते असलेल्या आरे कॉलनीत सध्या असंच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। अशा खड्डेमय रस्त्यांसाठी इथं पैसे मोजावे लागतात। मात्र पैसे देऊनही सुखकर प्रवास होत नसल्यानं प्रवासी चांगलेच वैतागलेत। या खड्ड्यातून प्रवास करण्यासाठी राज्य शासन टोल वसुली करतं आणि याच रस्त्यांमधून प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून टोल वसुली केली जाते। त्याची किंमत आहे 15 रुपये। 4 चाकी वाहनांसाठी 15 रुपये आहे, तर 3 चाकी वाहनांसाठी 7 रुपये आहे। त्यामुळे नेमके हे पैसे कशासाठी घेतले जातात, कुठल्या रस्त्यांसाठी घेतले जातात आणि घेतलेले हे पैसे जातात कुठे? हे लोक टोल घेतात, त्यांना लाजा पण वाटत नाहीत का? थोडी तरी लाज जनाची नाही मनाची तरी त्यांना। सध्या खड्ड्यात असलेल्या झी 24 तास एक पाऊल पुढे।